तुमचं GM व्लॉग्सवर. आणि आज आपण चाललेलो आहे ऑफिसला. तुम्हाला ॲज अ न्यूक्लिअर प्रोजेक्ट मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटी काय असतात जॉबवर आणि कंटेंट क्रिएटर ॲज इन कॅनडा, तर ती लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून्ड. आज आपण काढलेली आहे आपली माजदा. काल याला चकचकीत आपण केलेली, आतून स्वच्छ केलेली, मस्तपैकी फ्रेश स्मेल यायला लागलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसला जाताना आज ट्रॅफिक लागलेलं आहे. शक्यतो लागत नाही ट्रॅफिक, पण इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं मला ट्रॅफिक लागलं इथं. त्यामुळे अजून मला 5-10 मिनटं लेट करावं लागले. मला आता लंच ब्रेक झाला आहे. मला 2:30 वाजले. सकाळपासून कंटिन्यू मीटिंग होते, त्यामुळे मला जेवायला टाईम मिळाला नाही. तुम्हाला ऑफिसची लंच रूम दाखवतो. ही अशी लंच रूम आहे, कोणी नाही आहे, कारण का 2:30 वाजता कोण जेवायला बसत नाही. समोर काही फ्रीज ते नाहीत, तिथं तुम्ही डबा आणून ठेवू शकताय. तिथं हेल्मेट ते ठेवायला जागा आहे, कारण का खाली ट्रेनिंग रूमसुद्धा आहे. आपलं जेवण आलेलं आहे. भात आणि वटाणा आणि बटाट्याची भाजी आहे आज आपल्याला. ते जेवायला लागलो आहे आपण. पण कधी कधी जेवायला 2:30-3 सुद्धा वाजतात आणि भूक मारण्याचे लागलेले असतात. कामाकडे लक्ष लागत नाही कधी कधी तुमचं जेवण लेट झालं तर. पण काय तुम्हाला इलाज पण नसते. पण ठीक आहे, आता जेवायचं. इट इज व्हॉट इट इज. त्याचं पार्किंग लॉट तुम्हाला दाखवतो. आपली विंडो सीट आहे आणि मोस्टली पार्किंग लॉट फुल भरलेला असतोय. पण समर आला की लोक लवकर घरी जातात किंवा घरातून काम करतात किंवा सुट्ट्या जास्त घेतात. तर पार्किंग लॉट बघा. फर्स्ट रो ऑलमोस्ट मोकळी आहे आणि ते कॉर्नर पण मोकळा आहे. नाहीतर हे फुल सगळं भरलेलं असतं. लोक समोर आलं की सुट्ट्या घ्यायला लागली. एक जुनी मस्टँग आहे इथं. आज आपण घेऊन आलेलो आहे माजदा आपली इथं कोपऱ्यात लावल्यावर. आज याचा काहीतरी लढतर नवीन चालू झालंय बघा. 80 जो कोड आलाय ना, तर तो 80 म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा कोड आहे. तर गाडी आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर आहे, ड्राईव्हवर. आणि 3ऱ्या गिअरपासून 4थ्या गिअरवर जात नाही. म्हणजे ट्रान्समिशनमध्ये काहीतरी इश्यू आहे असा तो कोड दाखवा लागलाय. आणि मॅन्युअलला टाकली तरी तुम्ही 3ऱ्या गिअरवर जाऊन अडकायला लागले गाडी. आणि ड्राईव्हमध्ये सुद्धा 3ऱ्या गिअरवर जाऊन 80 कोड दाखवलाय. असं काहीतरी होत असते. आणि कॅनडामध्ये एवढं महाग आहे सर्व्हिसेस, मेकॅनिकच्या सर्व्हिसेस प्रचंड महाग आहे, तुम्हाला परवडतच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोक स्वतः दुरुस्त करायचा प्रयत्न करतात. पण आता आय एम नॉट शुअर हे मी दुरुस्त करू शकेन का नाही. मला आधी गुगलवर सर्च करायला लागणार की काय विषय आहे, कसा आहे. पॉसिबल असेल तर मी स्वतः करून, नाहीतर मला मेकॅनिककडे गाडी घेऊन जायला लागणार. मी ज्या ठिकाणी राहतोय तिथे जास्त मेकॅनिक पण नाही आहेत. त्यामुळे आय एम नॉट शुअर की तर लांब जायला लागलं तर गाडी अशी 3ऱ्या गिअरवर किती पण उडू शकणार. दुसरा काहीतरी इश्यू व्हायला नको, त्याचं मला टेन्शन आहे. बघू आता काय होते. आमच्या टाऊनमध्ये कार क्वेस्ट म्हणून एक शोरूम आहे ऑटो पार्ट्सचं, जिथं मोस्टली सगळे छोटे मोठे पार्ट्स मिळतात. पण अनफॉर्च्युनेटली तिथंसुद्धा आपल्याला तो पार्ट मिळाला नाही. तर त्या डीलरशिपला कॉन्टॅक्ट करायला लागणार. त्या डीलरशिपकडे जायचं म्हटल्यानंतर पैसा लई खर्च होते. मला आवडत नाही डीलरशिपकडे जायला. पण बघू, मी गुगलवर सर्च करणार आहे आणि दुसरीकडे कुठे मिळते का बघूया पार्ट आपण. जेवायला काय करायचा मोठा प्रश्न आहे, कारण का आता मी जिमला बाहेर पडल्यानंतर काहीतरी घेऊन यायचा विचार करतोय. पण त्याच्या आधी मिरच्या जराशा काढून ठेवल्यात मी. आमच्या इथे मिरच्या मिळत नाहीत, त्यामुळे एका फ्रेंडला सांगितलेलं, त्याने भरपूर मिरच्या घेऊन आलाय. पण काय झालंय, याला सुटले पाणी. आता याला वाळवून जे देठ काढून तुम्हाला दाखवतो. हा जो देठ असतोय ना, तो देठ काढायचा आणि झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवायच्या. त्यामुळे ते जास्तीत जास्त जातात. त्यामुळे आता हे करून थोडंसं प्रिपरेशन करून ठेवायचं म्हणतोय. कांदा तरी कापून ठेवायचा, कारण का आल्यानंतर लगेच जेवण करून जेवायला बरं म्हणून. तर आवरून फायनली जिमला निघालोय. जिम काय जास्त लांब नाही आहे, 5 मिनिट्स ड्राईव्हवर आहे जिम. मी युजली प्रेफर करतोय की जिम जवळ असावी, कारण का जायचा कंटाळा आला नाही पाहिजे आपल्याला. ते एक रिझन आपलं बनलं नाही पाहिजे जिमला न जायचं. त्यामुळं जवळच आहे जिम. दाखवतो जिमच्या समोरच आमचं ग्रॉसरी स्टोअर आहे. तर आता ग्रॉसरी स्टोअरमध्ये आलो मी ग्रॉसरी घ्यायसाठी. तर हा सगळा सेक्शन आहे, हा सगळा भाज्यांचा सेक्शन आहे. सफरचंद, फळबेळ तुम्हाला दिसतील. तर मी डिसाईड करायला लागलो की कॉलीफ्लॉवर घेऊया आपण आज. वाटते जरा चांगला. आणि बटाटा घरी आहे,
मशरूम पण आहेत. मशरूम पण ॲक्च्युली घेऊ शकते मी. मशरूम आणि 2 मशरूमचं घेऊया आणि फ्लॉवर. बस होईल एवढं. बाकीचं काही जास्त घ्यायचं आणि खूप मोठं स्टोअर आहे. खूप म्हणजे खूप मोठं स्टोअर आहे. त्या साईडला सगळे बेकरी आहे आणि त्या साईडला डेअरीचे प्रोडक्ट्स असतात. मग फायनली मी ठरवलं की मशरूम करायचं. मशरूम धुवायला घेतलं आहे आपण. इथं टोमॅटो प्युरी आणि काजू भिजवून ठेवलेत आणि त्या साईडला कांदा कापायचा आहे आपण. ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. खाऊन झाल्यावर सांगतो कशी झाले. जेवण आपलं तयार झालेलं आहे. भाजी, थोडंसं सॅलेड, फ्रोझन चपाती आणि थोडा वेळ TV बघत बसायचं. जेवण झाल्यावर भांडी घासली नाही तर उद्या जेवण कशात करायचं. सगळं आवरून झालेलं आहे आपलं आणि 11:15 वाजलेत. आता थोडा वेळ अर्धा पाऊण तास तरी मला व्हिडिओ एडिट करायचे आहेत. यूट्यूबचे थोडे व्हिडिओज आणि इंस्टाग्रामच्या रीलचे थोडे व्हिडिओज एडिट करायचे आहेत. 12च्या आधी तर झोपायलाच पाहिजे कारण की उद्या सकाळी परत 7 वाजता उठायचं असतंय. तर थोडा वेळ व्हिडिओ एडिट करूया आपण. दिवस संपलेला आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि कसा वाटला तुम्हाला आपला डेली व्लॉग. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि जर जुने असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट डेफिनेटली करा. तर उद्या भेटूया आपण